राज्य शासनाच्या हिंदी सक्तीविरोधात उल्हासनगरात शिवसेना मनसेतर्फे पत्रकाची केली होळी। हिंदी भाषा सक्तीविरोधात राज्य शासनाचा विरोध करत उल्हासनगर मध्यवर्ती शाखा मराठा सेक्शन विभाग येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्षाच्या वतीने हिंदी सक्तीचे शासन निर्णय परिपत्रकाची जाळून होळी करण्यात। यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू, शहर प्रमुख कैलास तेजी, उपशहर प्रमुख शेखर यादव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन कदम, बंडू देशमुख, प्रदीप गोडसे, संजय गुघे तसेच इतर पदाधिकारी यावेळेस दोन्ही पक्षाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक संजयभाई वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। माणसाच्या एकजुटीचा बाळासाहेबांचे खोटे विचार सांगणाऱ्यांचा खोटे विचार सांगणाऱ्या बापाची महाराष्ट्राच्या बापाचा अरे हिंदी भाषा सक्तीच्या आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आमच्या हक्काची सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय महाराष्ट्र सरकारचं बलिदान दिल्यानंतर हा महाराष्ट्र आम्हाला मिळाला आहे। रक्त सांडल्यानंतर मुंबई आम्हाला मिळाली आहे आणि या मुंबईवर परप्रांतीयाची सत्ता आणण्याचं जे काम हे भाजप सरकार करतंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। मुळामध्ये हा जो GR काढलाय हा GR मराठीच्या विरोधामध्ये आहे, महाराष्ट्राच्या विरोधामध्ये आहे, मराठी भाषिकांच्या विरोधामध्ये आहे। यांनी अगोदर 6,500 मराठी शाळा बंद पाडल्या, त्यानंतर यांनी टप्प्याटप्प्याने आमच्यावर इंग्रजी लादली, कॉन्व्हेंट स्कूल आणल्या, मराठी शाळांचा सत्यानाश केला आणि आता यांची नजर मुंबईवर असल्याने मुंबईतला मराठी भाषिक आणि या ठिकाणचा मराठी भाषिक आणि मराठी भाषा कशी संपेल याची सुपारी या भाजप सरकारने घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून हे सातत्याने जोर देऊन सांगतायत की आम्ही सक्ती करत नाही, पण ते सक्ती करत नसते तरी ही कुठल्या ना कुठल्या आडून ही सक्ती आहे आणि ही सक्ती जोपर्यंत हा GR रद्द होत नाही आणि पुढे येत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशीच होत राहणार। मुळामध्ये महाराष्ट्र बरेच वर्षापासून स्वप्न बघतोय की दोन भावांनी एकत्र यावं आणि ते स्वप्न आज जेव्हा मराठी भाषेवरती गंडांतर आलं त्याच्यानंतर हे स्वप्न साकार झालेलं आहे। दोघं भाऊ मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि हा जो मोर्चा असेल हा भूतो आणि भविष्यती असा असेल, तुम्ही स्वतः बघाल। आता राहिलं तुम्ही या किंवा नाही, जो मराठी द्रोष्ट असेल, ज्याला मराठीचा अभिमान नसेल, ज्याला मराठी संस्कृती पटत नसेल, अशी लोक ही मुठभर लोक काहीतरी टीका टिप्पणी करतात म्हणून तर त्या लोकांना सांगितलंय आता तुम्ही सोशल मीडियावर बोलतात, प्रत्यक्षात तुम्ही रस्त्यावर येता की नाही त्यानंतर आम्ही बघू काय करायचं ते। बिकट अवस्था महाराष्ट्राची या लाचार सरकारांनी केलेली आहे। सत्ता आणि सत्तेसाठी सर्व काही। आता हा सुद्धा हिंदी सक्तीचा आदेश किंवा GR त्यांनी काढलेला आहे तो फक्त मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी भाषिकांना डोळ्यासमोर ठेवून मराठीचा द्वेष करून त्यांनी हिंदी सक्तीचा आदेश काढलेला आहे। GR स्पष्ट म्हटलं की अनिवार्य आहे तिसरी भाषा, हिंदी भाषा ही अनिवार्याचा अर्थ म्हणजे काय की ती सक्तीची केलेली आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो। हिंदू हृदय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना या महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी मराठी माणसांना न्याय देण्यासाठी केलेली आहे। पण हे सरकार महाराष्ट्राची अस्मिता तर कधीच धुळीस मिळवलेली आहे। त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या दावणीला बांधलेली, पण आता मराठीवर सुद्धा ते आक्रमण करतात आणि हिंदी बरोबर ते पुढे आणतायत आणि मराठीला दुय्यम स्थान देत आहेत। या मराठी द्वेष्टी सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आज ही GR ची होळी झालेली या सरकारची होळी ही महाराष्ट्राची जनता, मराठी जनता केल्याशिवाय राहणार नाही। अगदी प्रचंड ताकदीनिशी मोर्चा निघणार आहे। महाराष्ट्राने पाहिलेलं स्वप्न, मराठी माणसांनी पाहिलेलं स्वप्न 2005-2006 पासून हे लोक स्वप्न बघतात की दोन्ही भाऊ एकत्र येतील। मराठी ताकद, मराठी एकता या महाराष्ट्राला गरज आहे, कारण आता जे सरकार आहे हे महाराष्ट्राचा विनाश करणार आहे। महाराष्ट्राचा विकास करायचा असेल ठाकरे सरकारच इथं पाहिजे आणि म्हणून हे दोन्ही बंधू येतात त्याच्यामागे मराठी आणि त्याचबरोबर इतर सर्व महाराष्ट्रप्रेमी आणि मराठी प्रेमी, मराठी संस्कृतीप्रेमी जनता या मोर्चामध्ये सामील होतील। मी सर्वांना आवाहन करतो की 5 तारखेला प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण जायचंय उल्हासनगरमधून आणि या
सरकारचा निषेध करायचा आहे आणि यांना यांची जागा दाखवून द्यायची. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय हे साऊथ मध्ये गेल्यानंतर तिथल्या भाषेमध्ये भाषण करतात आणि महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करतात, त्याबद्दल काय सांगा? हे काय आहे की त्यांना स्वतःचं नाही हो, तिकडे गेल्यानंतर त्यांची भाषा बोलतात आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची करतात. हे त्यांना काय आदेशाचं पालन करणारे लोक आहेत. हे चाकरदार आहेत, हे नोकरदार आहेत, हे सत्ताधारी नाहीत किंवा सरकार चालवतात. वरच्याच्या आदेशावर चाललंय म्हणून हिंदीची सक्ती केलेली आहे. हे यांचं नाही, त्यांनाही ते पटणार नाही. पण न पटता सुद्धा त्यांना करावं लागतंय.